जय भीम नमो बुद्धाय। जय भीम नमो बुद्धाय. सावधान. आज आपण बुद्ध वग्गाचा शेवट करणार आहोत. हम्म. आणि शेवट करून झाल्यावर काल आपण ठरवल्याप्रमाणे थोडंसं बुद्ध वंदनेतले बुद्ध त्रिरत्न वंदना जी आहे त्यातल्या बुद्ध वंदनेमधून बुद्धांचे जे काही गुण आहेत त्याच्यावर थोडासा विचार करणार आहोत. स- या क्रमानं आपण जाऊया. काल आपण जे म्हटलो त्याआधी आपण बुद्धांचे गुण पाहू, पण बुद्धांचे गुण शेवटी पाहू. हम्म. ह्या दोन गाथा झाल्या बुद्धवग्गातल्या की मग बुद्धवग्गो संपेल. आणि मग शेवटी आपण बुद्ध वंदनेतले बुद्धांचे जे गुण जे आहेत, इतिपिसो भगवा अरहंग वगैरे, ते पाहूया. अं, बुद्धवग्गातली ही 17वी आणि 18वी गाथा आपल्याला आज एकत्र पाहायची. धम्मपदातली क्रमशः ती 195 आणि 96वी गाथा आहे. ह्या दोन गाथा आज आपण पाहिल्या की बुद्ध वग्गू हा अभ्यास म्हणजे या गाथांचा अभ्यास तरी पूर्ण होईल. बुद्धांचा अभ्यास नाही पूर्ण होणार, परंतु ह्या धम्मपदातल्या या गाथांचा अभ्यास पूर्ण होईल आणि धम्मपद आपण आज पूर्ण करणार आहोत. पूजार्हे पूजयतो बुद्धे यदीव सावके पपंच समतिक्कन्त्य तिन्न शोक परिदवे ते तादिसे पूजयतो निभृतो निपुते अकुतो भये न सक्का पुयं संघातुं इमेत्तमपि केनचि. त्याचा अर्थ असा दिलेला आहे की पूजनीय बुद्ध किंवा त्यांचे शिष्य जे भवसागर पार करून चुकले आहेत आणि जे शोक तसेच भय यांच्या पलीकडे गेले आहेत, अशांच्या पूजेचे किंवा त्यांच्यासारखे मुक्त आणि निर्भय झालेले अशा लोकांच्या पूजेच्या पुण्याचे परिणाम इतके इतके असतील असे कोणीही सांगू शकत नाही. आता ही बुद्ध पूजा आहे एक प्रकारे. हे बुद्ध पूजा किंवा त्यांच्यासारखे प्राप्त झालेल्या इतर लोकांची पूजादर्शक शब्द आहेत हे. आणि पूजा ही बुद्धांच्या हयातीत किंवा बुद्धांनंतर इतर लोकांनी केलेली आहे. आणि इतर लोकांना बुद्ध जे वाटलेले आहेत पूजनीय, तर त्यांच्या भावना त्यांनी त्या बुद्ध पूजेमध्ये किंवा या अशा गाथांमधून व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये बुद्धांची वैशिष्ट्य पण सांगितली. ती वैशिष्ट्य महत्वाची आहे. परंतु एक मुद्दा असा पण आहे की केवळ महापुरुषांच्या मोठ्या लोकांच्या पूजेनं ते, जसं आता याच्यात म्हटलं पुण्य मिळतं, असलं पाप पुण्याची संकल्पना बुद्ध धम्मामध्ये नंतर आली असावी. कारण पाप पुण्य बुद्ध धम्म संघाची पूजा करणं, पूजा करण्याचा जो भाव आहे तो देवधर्माची पूजा करणं काय किंवा बुद्ध धम्म संघाची पूजा म्हणून पूजा करणं काय, त्याच्यात गुण सांगितले जातात, ही चांगली गोष्ट आहे. परंतु पूजेचे गुण सांगून ते गुण आपल्यात नाही उतरू शकत. जसं देवाधर्माची पूजा करून आपण देव नाही बनू शकत. जेवढी आपण पूजा करतो तेवढे ती पूजनीय व्यक्ती किंवा तो पूजनीय विषय जो असतो ना तो लांब असतो, त्याचा आपला काही संबंध नसतो. कारण आपण लांबून पूजा करतो. ते अंतर दर्शवतं. त्याच्यात आणि आपण किती अंतर आहे हे
दर्शवतं आणि तसं आपण बनू शकत नाही, तसं होऊ शकत नाही, त्यांच्यासारखे आपण बनू शकत नाही. आपण फक्त पूजाच करू शकतो. आपण आणि ते एक नाहीत आणि त्यांचा आपला काही संबंध नाही. ते दूर आहेत, लांब आहेत, उच्च आहेत, दुसऱ्या लोकात आहेत आणि आपण त्यांची पूजा करावी आणि पुण्य मिळवावं. ही संकल्पना बुद्ध धर्मात असू शकत नाही असं वाटतं. कारण काय? सरळ आहे. बुद्धांनी दुःखमुक्तीचा उपदेश दिलेला आहे. ते एक माणूस म्हणून दिलेला आहे. पण ते सामान्य माणूस नव्हते हे आपल्याला मान्य करावं लागतं. जसं बाबासाहेबांचं पण. आता बाबासाहेबांच्या भीमस्तुती आणि भीमस्मरणाबाबत पण असंच काहीसं म्हणता येतं. केवळ स्तुती करून बाबासाहेबांसारखं होता येत नाही. बाबासाहेबांनी देखील जसं आता अं, जनता पत्रकासाठी लिहिलेल्या पत्रामध्ये एक उल्लेख आहे की मी ज्या म्हणजे आता गोलमेज परिषदेला निघाले आहेत आणि गोलमेज परिषदेला जाताना बोटीवरूनच ते काही पत्र त्यांनी जनतेसाठी लिहिले. जवळपास बराच 3 आठवड्यांचा तो काहीतरी प्रवास होता. तर त्याच्यात त्यांनी ते बोटीवरून ती पत्र लिहिलेली आहेत आणि ती पत्र जनता पत्रासाठी लिहिलेली आहेत. बोटीच्या प्रवासात जेव्हा कधी बोट एखाद्या अं, बंदरावर किंवा एखाद्या ठिकाणी ती येत असेल मधून तेव्हा त्यातली जी काही पत्र आहेत ती बाय पोस्ट ती भारतामध्ये येत असतील आणि मग त्यातले पत्र जनता पत्रकामध्ये बाबासाहेबांचं जे पत्रक होतं जनता, त्याच्यामध्ये ती छापली जायची. त्याच्यात एक पत्रात उल्लेख असा आहे की गोलमेज परिषदेला ते निघाले तर त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की एक महाराचं पोर म्हणजे अशा अवस्थेला जाईल. आता ते शब्दशः माझ्या समोर नाहीत. आपल्याला ते जनता पत्रकाचं हे पाहावं लागेल, अं, संदर्भ पाहावा लागेल. त्याचा सारांश असा आहे की माझ्यासारखं एक महाराचं पोर एवढ्या वरच्या राष्ट्रीय कार्यासाठी परदेशात जाईल आणि आपली समाजाची बाजू मांडेल वगैरे, तर हे एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय. परंतु तरी ते म्हणतात की मी जर हे काम करू शकतो तर माझ्या समाजातले इतर लोक का नाही करू शकणार. त्याचा अर्थ असा आहे की आपण जे काम हातात घेतलेलं आहे हे सगळ्यांनी केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आणि याच्यामध्ये केवळ पूजा आणि स्तुती करणं हा भाग येत नाही. बाबासाहेबांना सत्कार पण आवडत नसायचे हे आपल्याला माहिती आहे. बाबासाहेबांना हे हार, फुलं, तुरे, सत्कार आणि मिरवणुका ह्या गोष्टींचा ते अव्हेर करायचे, रागवायचे. त्याचा त्यांना राग होता. त्यांना ह्या गोष्टी, स्तुतीच्या गोष्टी त्यांना आवडत नसायच्या. कारण ते म्हणायचे मी लोकशाही प्रवृत्तीचा माणूस आहे, स्वतंत्र विचार मला आवडतात, पूजा अर्चा मला आवडत नाही. प्रत्येकाने स्वतंत्र बनावं आणि काहीतरी कर्तृत्व करावं असं मला वाटतं. समता मानणार आहे मी, बंधुता मानणार आहे, न्याय मानणार आहे. याच्यामध्ये स्तुती आणि पूजा ह्या गोष्टी येत नाहीत. ही दुर्बलतेची लक्षणं आहेत असं त्यांना म्हणायचं. म्हणून त्यांना महात्मे कधी त्यांना प्रिय नाही वाटले. हे आता याचा आपल्याला जरा जागृतीपूर्वक याला भानच पाहिजे. याला
जागृतीचाच गुण पाहिजे अंगामध्ये, किंवा तसा कमावला पाहिजे. जेव्हा आपण अशी पूजा अर्चा आणि स्तुती करतो तेव्हा आपण आपली जबाबदारी झटकून टाकतो. तुम्ही फार मोठे आहात आणि तुमची स्तुती करणं आणि पूजा करणं, एवढंच पुण्य कमवणं माझ्या हातात आहे आणि मला काय ते जमणार नाही. तर तुम्ही मोठे आहात, मी ती जबाबदारी घेणार नाही. ही आपली मानसिक दुर्बलता आहे आणि मानसिक दुर्बलतेमधून कधीच उद्धार होऊ शकत नाही. हा बाबासाहेबांचा विचार असू शकत नाही. काही गोष्टी तुम्हाला सामाजिक पातळीवर ते कराव्या लागतात. त्या त्याला कमी लेखू शकत नाही आपण. परंतु त्याचे गुलाम राहिलो आपण, तर मग आपण गुलामच आहोत आणि गुलाम कधी उद्धार करू शकत नाही. गुलाम हा गुलामीतच जगतो आणि गुलामीतच जातो आणि गुलाम कोणाचं भलं करू शकत नाही. म्हणून पूजा हा जो आहे, पूज्य भाव, आदर भाव असू शकतो, पण आदर म्हणजे पूजा नाही. आदर हा म्हणजे माणसाच्या मनाचा एक ग्रहणशीलतेचा भाग आहे, की एखाद्या माणसामध्ये जे काही अ, उच्च गुण आहेत, जे उदात्त एखाद्याचं कार्य आहे, त्याचा मी नम्रपणे त्याचा मी आदर करतो. पण मला तसं माझ्याही जीवनाला असा आकार मला देता आला पाहिजे, असं जगता आलं पाहिजे, ह्याला जीवन म्हणतात, असं आपल्याकडे पाहून कुणीतरी म्हटलं, म्हणण्यासाठी नाही, परंतु तो एक असा आदर भाव आहे. तो फक्त पूज्य भाव नाही. पूजा म्हटलं की कृती आली आणि आदर म्हटला की ती पूजेसारखी त्या व्यक्तीला, त्या आदर्शाला लांब ठेवणारी गोष्ट नाही. आदर म्हणजे तुम्ही एकदम त्याच्याशी रिलेट होता, त्याच्याशी आपण स्वतःला जोडता, आदर ठेवता म्हणजे. पण असं नाही, आपण नाही, ते आपलं आपलं ते काम नाही, आपले ती आपल्याला ते जमणार नाही असं म्हणून आपण जबाबदारी झटकू शकत नाही, स्वतःच्या जीवनाची पण नाही आणि अं, नंतर सामाजिक जबाबदारी पण आपण झटकू शकत नाही. पण सामाजिक जबाबदारी त्यालाच घेता येते ज्याला स्वतःची जबाबदारी घेता येते. ज्याला जो स्वतः काहीतरी बनतो, तोच इतरांना काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. जर स्वतःच काही बनत नाही, नुसतीच पूजा करतो आणि पुण्य कमवून अं, फक्त अं, अं, काय म्हणतात, मिळालेलं सुख उपभोगायचं फक्त. म्हणजे आता पुण्य हे सुखच आहे ना, सुखासाठी का मला मला देवा, परमेश्वरा, माझ्याकडून पाप होऊ देऊ नको, माझ्याकडून पुण्यच होऊ दे आणि मला सुखी राहू दे, अशा अर्थानं ते मग त्या पापातून मुक्ती होण्यासाठी ती जबाबदारी देवावर टाकायची. अशा अर्थाचा भाव जर बुद्ध धर्मात पण असेल, तर मग बुद्ध धर्माचा आपल्याला थेट काहीच उपयोग नाही, कारण करायचं काहीच नाही. फक्त पूज्य भाव ठेवायचा, पूजा करायची, स्तुती करायची आणि जे लोक पूजा अर्चा स्तुती करतात ते स्वतः किती सामर्थ्यवान आहेत हे आपण आजूबाजूला पाहतच आहोत. ही मानसिक दुर्बलता आहे. आदर भाव ही वेगळी गोष्ट, आदर आणि पूज्य भाव ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. किंवा तशा अर्थाची दुर्बल पूजा जर आपण करत असू तर ती घातक आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पूजा करताय, आदर भावानं पूजा करताय, परंतु माझं काही त्याच्यात काम नाही,
हा न्यूनगंड असेल तर मग हा न्यूनगंड आपल्याला बुडवणार, आपल्याला दुर्बल करणार. आदर आदर आदरातिथ्य आदरभाव हा सद्गुणांना दिलेला रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद आहे. आणि पूज्य भाव फक्त मी मानतो, मी त्या गोष्टीला मानतो, ते फार मोठे आहेत, उच्च आहेत, पण मला नाही तसं करायचं. माझा मी आहे तसाच बरा आहे. अशा अशा माणसामध्ये, दुर्बल माणसामध्ये ऊर्जा जी आहे ती कधीच डेव्हलप होऊ शकत नाही, बाहेर पडू शकत नाही. मग आपण सामान्य अतिसामान्य जीवन जगण्यातच धन्यता मानतो, पुण्य मानतो. त्याचा आपल्यालाही काही उपयोग होत नाही फारसा, आणि समाजाला तर, लोकांना तर अजिबातच नाही. अशा लोकांचा समाजाला काहीच फायदा नसतो. आणि बाबासाहेबांना हे अभिप्रेत नव्हतं, बुद्धांना पण नव्हतं. त्यामुळे बुद्धानंतर जे पूजेचा मुद्दा पुढे आलेला आहे, हा बुद्धांच्या नंतर आलेला आहे. त्याच्यात सद्गुण सांगितलेत, पण सद्गुणांची पूजा करून सद्गुण अंगात उतरत नाहीत. सद्गुणांसाठी काहीतरी कृती करावी लागते. जसं जागृती हा सद्गुण आहे. जागृत माणसाची पूजा करणं आणि स्वतः जागृतीसाठी प्रयत्न करणं, स्वतःमध्ये उतरणं, कायेत उतरणं, स्वतःच्या जाणीवा पाहणं, जाणीवांच्या पातळीवर, वेदनांच्या पातळीवर, फिलिंगच्या पातळीवर जागृत होणं, स्वतःचं चित्त समजणं, चित्तानुसती, चित्ताच्या पातळीवरची जागृती, ज्या चांगल्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींचं भान, त्याची जाण असेल, त्या प्रवृत्तीनुसार चाललेले मनातले जे विचार आहेत, मनोधम्म आहेत, त्याचं भान असेल, त्याची जाण असेल, आपले इंद्रिय, आपले मनोधम्म कशामध्ये व्यस्त आहेत, याचं भान नसेल, याची जाण नसेल, तर मग त्याचा काही उपयोग नाही बुद्ध धर्माचा. ते उतरवण्यासाठी स्वतःच ते जागं झालं पाहिजे. असं म्हणजे थोडस मला, आपण आता चिंतन करतोय आणि सती धम्म चिंतन करतोय. धम्माचं आपण चिंतन करतोय, परंतु जागृतीपूर्वक करतोय. जागृतीपूर्वक करतोय याचा अर्थ असा आहे, काही काही धम्म हे सद्धम्म वाटतात, परंतु त्या धम्मामध्ये अधम्म आहे, असा पण मुद्दा आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे 3 कॅटेगरी केलेल्या आहेत, 3 वर्ग केलेले आहेत, त्याला 3 स्वतंत्र प्रकरण दिलेली आहेत. धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, सद्धम्म म्हणजे काय. माणसाला यातनांमधून, दुःखामधून मुक्त करणारा नुसता धम्म नसतो, सद्धम्म असतो. कारण धम्म म्हणजे मनोधम्म आहेत. ते ते अधम्म आहेत का सद्धम्म आहेत, हा वेगळा भाग आहे. मनोधम्म या हा प्रत्येक मनाचा गुणधर्म आहे, मनोधम्म, जो सतीला दिसतो, जागृतीला दिसतो. आणि त्यातले अधम्म हे कमी करायचे असतात, आणि सद्धम्माची वृद्धी करायची असते, सद्धम्माचा विकास करायचा असतो. याला आपण सोप्या भाषेमध्ये शीलाचरण म्हणतो. सद्वर्तन, सद्वर्तनासाठी सद्धम्म पाहिजे, म्हणजे सत्प्रवृत्ती पाहिजे, म्हणजे उदात्त मन पाहिजे. आणि ते कमावता येऊ शकतं, ते विकसित करता येऊ शकतं. आहेत
आहे तसंच जगलो आणि आहे तसंच राहिलो आणि नुसती पूजा केली, स्तुती केली आणि माझं माझं जे आहे ते बरं आहे, तर ही सत्काय दृष्टी आहे. हे शिलोरत परामर्श आहे. याच्यात माणूस अडकला का तो पुढे जाऊ शकत नाही. हम्म. असे हे मुद्दे दिसतात. म्हणून पूजा कशा अर्थानं पाहतो आपण, हे महत्वाचं आहे. पण आता चला, धम्मपदामध्ये ती गाथा आलेली आहे, पण त्याच्यात काही शब्द जे आहेत हे फार महत्वाचे आहेत. अं, हा जो अनुवाद मगाशी मी वाचून दाखवला, हा भजंतानंद कौशल्यांजींच्या हिंदी याचा अनुवाद आहे. म्हणून ते जे भवसागर पार करून चुकले आहेत असं आपण मराठीत बोलत नाही. जसं हिंदीमध्ये को कर चुके हैं, त्यांचं करून झालेलं आहे अशा अर्थात, तर त्या कर चुके आहे तर करून चुकले आहेत असा त्याचा मराठीत अनुवाद होत नाही. तर तो तसा मराठीत अनुवाद केलाय तो चुकीचा आहे. भवसागर पार करून चुकले त्यांनी, ज्यांनी ज्यांचा भवसागर पार करून झालेला आहे अशा बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांचा अं, अशा पूजेने जे पुण्य मिळतं ते इतकं न तितकं असं त्याचं मोजमाप करू शकत नाही, अशा अर्थाची ही गाथा आहे. म्हणजे ते असं असं पुण्य फार मोठं आहे, त्यांची पूजा करणं हे पुण्य, हे फार मोठं पुण्य आहे असं म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला याच्या पलीकडे आपल्याला गेलं पाहिजे. त्यांनी त्यांनी जो भवसंसार, आता हा भवसंसार हा जो शब्द आहे ना, अं, हा प्रपंच, पपंच समतिक कंते असा त्याचा शब्द आलेला आहे. जर तुमच्या समोर तो त्या गाथा असतील तर त्याच्यात हा जो शब्द आलेला आहे की त्यांनी भवसंसार पार केलेला आहे, पलीकडे गेलेला आहे. म्हणजे प्रपंच समतिक कंते म्हणजे प्रपंचाचं अतिक्रमण केलेलं आहे, म्हणजे भवसागराच्या पार. प्रपंचाचा अर्थ त्यांनी भवसागर केलाय, परंतु प्रपंच त्याला आपण प्रपंच म्हणतो. परंतु प्रपंच म्हणजे ज्याला आपण सांसारिक जीवन म्हणतो तो प्रपंच नाही. हा प्रपंच हा जो पाली शब्द आहे तो, मला असं वाटतं, पंच स्कंदाच्या पंच स्कंदांच्या संबंधित तो शब्द आहे प्रपंच. प्रपंच म्हणजे पाच, पाचाला धरून जे आहे ते, तर पाच काय ते पंचस्कंद आहेत. तर पंचस्कंद म्हणजे हे रूप आहे, म्हणजे हे भौतिक जीवन ज्याला आपण काया म्हणतो. कायेमध्ये म्हणजे भौतिक काया, ज्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू हे घटक आहेत. हे प्रपंचामध्ये रूप आहे. नंतर वेदना आहे, ज्या आपण सतीपठ्ठांमध्ये पण वेदना म्हणतो, त्याच वेदना आहे त्या. रूप आहे, वेदना आहे, संज्ञा, संज्ञा म्हणजे नाव देणं, शब्द, ज्याला आपण शब्द म्हणतो, संज्ञा. म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण संज्ञेनं ओळखतो. तर आपण कशाचे बनलेलो आहोत, तर पंचस्कंधाचे बनलेलो आहोत. म्हणजे आधी ही काया, भौतिक काया हा एक आणखीन पुन्हा वेगळा मोठा अभ्यासाचा विषय आहे आणि सविस्तर अभ्यासाचा विषय आहे. तर ही भौतिक काया म्हणजे याच्यामध्ये घनधातू म्हणजे पृथ्वी धातू आहे, जलधातू म्हणजे पाणी आहे, तेज म्हणजे उष्णता आहे आणि वायू म्हणजे हवा आहे. हे चारही घटक आपल्या या शरीराचा भाग आहेत. त्याच्यात जे विज्ञान असतं म्हणजे जिवंतपणा, चित्त, चेतना, हा जो जिवंतपणा जो असतो ना, त्या जिवंतपणा या चार घटकांना अं, अं, काय होतं, अंतरक्रिया करण्यासाठी, म्हणजे हे चार घटक एकमेकांमध्ये अं, सक्रिय होण्यासाठी, कारण त्या सक्रियतेतूनच जीवन जीवन आहे हे.
जिवंतपणा म्हणजे आपण जे खातो पितो, हवा आणि उष्णता, हे जे आपल्यामध्ये आपण घेतो, आपण म्हणजे निसर्ग, नैसर्गिक क्रिया ज्या आहे, जे आपण खातो, म्हणजे जसं पृथ्वी धातू, त्याच्यात पितो पाणी, जलधातू, हे बाहेरून आपण घेतो पण, आणि ते याच्यात पण आहे. जसं रक्त, लघवी, थुंकी, अमकं धमकं जे जल आहेत ते जलधातू. पृथ्वी धातू म्हणजे आपले मांस आहेत, हाडं आहेत, नखा आहेत किंवा केस आहेत, किंवा हे जे जे घन दिसतं, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, ज्याला जडत्व आहे, ज्याला आकार आहे, तो पृथ्वी धातू. आणि त्याच्यामध्ये जलधातू, त्याच्यात असलेली उष्णता, आणि उष्णतेला आता ही उष्णता म्हणजे मंद ज्वलन आहे. आपलं शरीर म्हणजे मंद ज्वलन आहे असं म्हणतात. म्हणतात नाही, ते वास्तव आहे. कारण काहीतरी जळतंय म्हणून ते ताप आहे आपल्यामध्ये, आणि त्या तापाला वायू पाहिजे, त्या ज्वलनाला वायू पाहिजे, म्हणजे मुख्यतः ऑक्सिजन. तर ह्या चार घटकांना सक्रिय करणारं हे जे विज्ञान, चित्त, ऊर्जा, चेतना जी आहे, त्याच्यातून ज्या अंतरक्रिया घडतात, जे काही केमिकल रिॲक्शन घडतात, रासायनिक क्रिया घडतात, या सगळ्यातून सगळं हे आपल्या जगण्यामध्ये, जीवन जगताना हे चाललेलं आहे. आणि त्याच्यातून जो आपला आकार वाढत 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 जातो वयाबरोबर, म्हणून हा आकार येतो. आणि हा आकार बदलत जातो. म्हणजे गर्भाशयातला जो काही एकदम सुरुवात असेल, ती एकदम मायन्यूट, एकदम छोटी, बारीकात बारीक, म्हणजे आई वडिलांच्या संबंधातून जो गर्भधारणा होते, तिथं एकदम छोटं रूप, आणि मग ते वाढत 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 गर्भाशयात जे 9 महिने 9 दिवस काय असतील, ते वाढत वाढत त्याचा आकार वाढत वाढत जातो. नंतर जन्म, आणि मग तो परत वय वाढणं, आणि आत्तापर्यंत जे आहे ते ह्याला पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हटलेलं आहे. आकाश म्हणजे हा आपला आकार, म्हणजे आपलं शरीर, जे या बाहेरच्या आकाशातला, आकाश म्हणजे पृथ्वीच्या वर जे आहे ते सगळं जे आहे, मोकळी जागा, स्पेस, ह्याच्यात आपण काहीतरी जागा व्यापतो, त्याला आकाश धातू म्हटलेला आहे. आणि तो वेगवेगळा असतो. म्हणजे गर्भाशयात मगाशी म्हटलं ते वेगळं आहे, आत्ताच वेगळं आहे, आणि आपण जिथं जातो तिथं आपण आकाश व्यापतो. आणि आपण मुव्हेबल आहोत, म्हणजे चल, चालणारे आहोत, फिरणारे, एका जागी नाहीत आपण. झाडासारखे नाहीत आपण. झाड पण नाही, वनस्पती पण, त्याच्यामध्ये जीव आहे, परंतु ती ती एका ठिकाणी बांधलेली आहे, कारण तिची मुळं जमिनीत जातात, आणि ते काय पळू शकत नाही. माणूस, प्राणी हे जीवत आहेत, पण ते चल आहेत. चराचर आपण म्हणतो ना, चराचर म्हणजे चालणारे आणि न चालणारे जीव, चराचर. तर आता हे चालणाऱ्यांमध्ये काही उडणारे असतात, काही पोहणारे असतात, दृश्य असतात, अदृश्य असतात. तर असे जीव आणि वनस्पती ह्या काहीतरी जागा व्यापतात, त्याला आकाश म्हटलेलं आहे. तर ह्या आपण 5 स्कंद पाहिले याच्यामध्ये. रूप पाहिलं, रूपाचे हे 5 स्कंद नाही, म्हणजे पहिला स्कंद पाहिला रूप, त्यातले 5 घटक आपण पाहिले: पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. याच्यामध्ये जाणीव आहेत, म्हणजे वेदना आहेत. याच्यामध्ये
संज्ञा आहेत, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला नाव देतो. प्रत्येक गोष्टीची संज्ञा आपल्या मनात असते, मनोधर्मात असते. म्हणून आपल्या ही बाटली आहे, ही ट्यूब आहे, हे माईक आहे, हा कॅमेरा आहे, हा माईक आहे, हा हेडफोन आहे, हे आहे, ते आहे, ते हे सगळी जी नावं आपल्या डोक्यामध्ये असतात, मनामध्ये असतात, मेंदूमध्ये असतात, हा, ते नाम. आपला माईक बंद ठेवा. संज्ञा. रूप, वेदना, संज्ञा आणि त्याचे आपल्या चित्तावर, मनावर जे काही आहेत त्याच्यावर जे संस्कार होतात ते संस्कार, आणि त्यानुसार मग हे संस्कारित अस्तित्व हे जे सक्रिय होतं विज्ञानामुळे. ते विज्ञान म्हणजे सायन्स नाही. विज्ञान म्हणजे अं, जसं चक्षु विज्ञान. चक्षु म्हणजे डोळे, आणि डोळ्यांना दिसण्याची जी प्रक्रिया आहे, पाहण्याची आणि दिसण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याचा संबंध मेंदूशी आहे, तर ते चक्षूंचं चक्षु विज्ञान. तर विज्ञान म्हणजे प्रक्रिया आहे. विज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात, म्हणजे चित्त. चित्त आणि त्याचं मनात होणारं मनात चालणारं एक कार्य, संज्ञा. मनोधम्म प्रक्रिया. तर ज्या जितक्या आतल्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपल्याला एक तर ज्ञानानं समजून घ्याव्या लागतात थोड्याफार, परंतु त्याचा खूप मोठा उपयोग होत नाही, जेवढा जो उपयोग आपल्याला डायरेक्ट आपल्या स्वतःमध्ये उतरून स्वतःच त्याच्याशी कनेक्ट होणं, काया वेदना चित्त मनोधम्म, आणि या सगळ्या प्रक्रियांशी कनेक्ट झालो की मग थोडं आपल्याला चक्षुविज्ञान काय असू शकतं हे थोडंसं जाणवतं. पाहणं आणि दिसणं, ऐकणं ऐकणं आणि म्हणजे आवाज, आणि त्याचा अर्थ, ऐकू येणं, तर त्याचं जे काही कार्य चालतं, की हे पुरुषाचा आवाज, हा स्त्रीचा आवाज, हा एखाद्या घंटीचा आवाज किंवा गाडीचा आवाज किंवा ह्याचा आवाज, तो जो ध्वनी जो आहे, श्रोत्र विज्ञान जे आहे, म्हणजे ऐकणं, ते ह्याचं जे चालतं, तर ते श्रोत्र विज्ञान. अशा प्रकारे हे सगळं अं, जगाचं जगाचं आपल्याला जगाचा जो आपल्याला बोध होतो, जो ज्ञान होतो, ह्याच्यातून जे काही चाललेलं आहे उंबऱ्याच्या आत, जे काही चाललेलं आहे त्याला प्रपंच म्हणतात. त्यालाच आपण बाहेर जे पाहतो, कारण आतला प्रपंच जो चाललेला आहे तोच आपल्याला वस्तुरूपात बाहेर येतो, दिसतो, किंवा आपण निर्माण करतो. म्हणजे माझ्या माझ्या माईक बंद ठेवा. आता प्रपंच म्हणजे मनोधम्मच आहेत एक प्रकारे. माझ्या प्रपंचामध्ये, मनोधम्मांमध्ये, माझ्या जाणीवांमध्ये, माझ्या चित्तामध्ये, मनोधम्मांमध्ये जे काही चाललेलं आहे,
तेच विषय बाहेर व्यक्त रूपात अं, आकार घेऊ शकतात किंवा ते मी माझं बनवतो उपादान, आपण ते आपलं बनवतो. समजा आपल्या मनात घर बांधायचं आलं किंवा गाडी घेण्याचा विचार मनात आला आणि ते मनोधम्म काम करायला लागले, ती इच्छाशक्ती काम करायला लागली, तर ते प्रपंचामध्ये जर ते असेल आपल्या, तर आपण घर बनवतो. मग त्याच्यासाठी जे काय साधनं गोळा करायची, काय पैसे जमा करायचे किंवा काय आर्किटेक्टला गाठायचं, गवंड्याला गाठायचं किंवा कॉन्ट्रॅक्टरला गाठायचं, जे काय असेल ते काय कर्ज काढायचं, जे काही करायला पाहिजे ते आपण आपल्या प्रपंचामध्ये करतो आणि तसं घर आकाराला येतं. म्हणजे जे आत आहे ते बाहेर इतरांची मदत घेऊन आपण ते करतो. गाडी घ्यायची, कोणती घ्यायची, किती किमतीपर्यंत घ्यायची, कोणत्या कंपनीची घ्यायची, कोणते हे आपण ठरवतो. त्या दुकानामध्ये जातो, व्यवहार करतो, गाडी घेतो. जे आपल्या मनात असतं ते व्यवहारात समोर येतं. तर असं आतला प्रपंच, बाहेरचा प्रपंच असं. पण आपण ज्याला प्रपंच म्हणतो त्याला संसार म्हणतो. म्हणजे आता प्रपंच म्हणजे परिवार. प्रपंच कसा चाललाय तर आपलं कुटुंब, कुटुंबात जे काही आपण करतो त्याला आपण प्रपंच म्हणतो. संसार है ना, रुखवत काय म्हणतात, लग्नात जे देतात तो संसार दिला म्हणतात. पण खरा संसार, खरा प्रपंच आपल्या, खरा खोटा नाही, परंतु आपला जो प्रपंच असतो तो आपला प्रपंच आपल्या डोक्यामध्ये असतो, आपल्या मनामध्ये असतो. तो प्रपंच, त्याला प्रपंच शब्द म्हटलेला आहे. बुद्ध या प्रपंचाच्या पलीकडे जातात असा त्याचा असा संदर्भ आहे. कारण हा प्रपंच म्हणजे आपल्यात जे चाललेलं आहे संस्कार, तर संस्कार प्रपंचच आहे परत. तर संस्कार प्रपंच हे दुःखाचं कारण आहे. त्याचा ताण आहे आपल्यावर असतो. कारण हे पाहिजे न ते नको, हे असं पाहिजे न तसं नको, इतकं पाहिजे, हे तेवढं कमी मला चालणार नाही. पाहिजे त्याचा लोभ, पाहिजे 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 पाहिजे, नको त्याचा हटवण्यासाठी प्रयत्न, त्याचा द्वेष, त्याचा अवैर, त्याला दूर करणं, ह्याला जवळ घेणं. लोभ पाहिजे, द्वेषाच्या नावडीच्या गोष्टी नकोत. तर हे जे चाललेलं आहे तर हेच शोकाचं कारण आहे. म्हणून तिन्न शोक परिदवे. तर तीन तीन अं, 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 तिन्न याचा अर्थ पलीकडे जाणे असा केलेला आहे. पलीकडे जाणे. मगाशी मी याचा अर्थ पाहिला होता. काही शब्द परत पाहावे लागतात. तर 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 तिन्न म्हणजे पार करणं, बरोबर आहे, पलीकडे जाणे. शोक आणि परिदेव. परिदेव हा म्हणजे 12 निदानातली शेवटची कडी आहे. भव जन्म जरा व्याधी मरण दुःख दौर्मनस्य शोक परिदेव. हे जे दुःखाचा चढता क्रम आहे त्याच्यामध्ये, यातनांचा चढता क्रम आहे. तो एक आता परत 12 निदानाचा वेगळा अभ्यासाचा मुद्दा आला तो परत. त्याच्यातला शोक आणि परिदेव. शोक म्हणजे शोक आणि परिदेव म्हणजे आणखीन तडफड. शोकाच्या पलीकडे परिदेव असं म्हटलेलं आहे. परिदेव म्हणजे देवाचा काय संबंध नाही, तो वेगळा शब्द आहे. तर त्याच्यात पलीकडे बुद्ध गेलेले आहेत. म्हणजे शोक परिदेव
म्हणजे प्रपंचाच्या पलीकडे गेले म्हणजे शोक आणि अतिशोक, अतिशोक देणाऱ्या गोष्टींच्या ते पलीकडे म्हणजे त्याच्यातून मुक्त झालेले आहे. कोण? बुद्ध आणि त्यांचे त्यांना त्यांचे श्रावक किंवा म्हणजे त्यांचे अनुयायी किंवा त्यांच्या मार्गावर चालणारे लोक, हे सगळे प्रपंचातून, प्रपंच म्हणजे संसार नव्हे, म्हणून परित्याग म्हणजे कुटुंबाचा, परिवाराचा त्याग म्हणजे प्रपंचाचा त्याग नाही. प्रपंच हा मनात आहे, कारण तो यातना देणार आहे, तो गोंधळ आहे, तो संस्कार आहे. सभ्य संखारा दुःखाती, सगळे संस्कार हे दुःखदायक आहेत, म्हणजे प्रपंच दुःखदायक आहे, अशा अर्थानं तो प्रपंच शब्द आहे. तर त्या प्रपंचाच्या, त्या शोकाच्या, त्या परिदेवाच्या पलीकडं गेलेले आहेत बुद्ध आणि त्यांचा श्रावक संघ. आता हे खरं म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवातून पडताळून पाहण्याच्या गोष्टी आहेत, अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे स्वतःलाच आपल्याला शोकातून मुक्त करण्याची गरज आहे, कारण ती आपली अडचण आहे. दुःखमुक्ती म्हणजे काय? हा शोक परिदेव, हे जे आपल्या मध्ये चाललेलं आहे, आपल्या मनात चाललेलं आहे, चित्तात चाललेलं आहे, त्याच्यामुळं जी तडफड आहे, ज्या यातना आहे, जे दुःख आहे, जे टेन्शन आहे, प्रेशर आहे, एकटेपणा आहे, भय आहे, आणि मग त्याच्यातून होणारा शरीरावर होणारा जो परिणाम आहे, त्याच्यातून उद्भवणारे जे आजार आहेत, आणि त्याच्या आणखीन वाढत जाणाऱ्या यातना आहेत, परिदेव म्हणजे आणखीन यातना, यातनावर यातना, यातनांमध्ये यातना, आणखीन यातना, हे जे वाढत जाणार आहे जीवनामध्ये, अं, यातनांचा यातनां यातनांमध्ये होणारी वाढ, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत वाढत जाणाऱ्या यातना आहेत. म्हणजे आधी जे जन्माच्या यातना, मग आजारांच्या यातना, मग म्हातारपणाच्या यातना, किंवा आधी म्हातारपण, नंतर आजार, मृत्यूच्या यातना, त्याच्यामुळे होणारं मिळणं, वाटणारं भय, आणि हे वाढत जाणारं हे आहे. म्हणून शोक आणि परिदेव म्हणजे पलीकडं ते वाढतच जाते, ते कमी होत नाही. जर तो विषय हातात घेतला नाही, त्याचं भान आलं नाही, त्याचा अभ्यास, त्याचा बोध, जर बोधी जर ती आपल्याला अं, प्राप्त करून घेता नाही आली, तर मग यातना ह्या वाढतच जातात, त्या कमी नाही होत. म्हणून अस्तित्वाचं भान, जीवनाचं भान महत्वाचं आहे. तर हे प्रत्यक्ष करण्याचं काम आहे. जसं बुद्धांनी केलं, त्यांच्या श्रावकांनी केलं, आपण हे आता त्या श्रावकांमध्येच मोडतो खरं म्हणजे. फक्त भिक्षू हे श्रावकामध्ये मोडतील असं नाही. हे सगळेच जे बुद्धांच्या मार्गावर म्हणजे मुक्तीच्या मार्गावर, जे स्वतःच्या जीवनाला दुःखातून, यातनातून मुक्त करण्याच्या प्रयत्नात आहेत, ते सगळे बुद्धांच्या मार्गावर आहेत. बाबासाहेब सुद्धा शेवटी हे दुःखमुक्तीच्याच मार्गावर होते. त्यांना आधी व्यावहारिक प्रश्न हातात घ्यावा लागला, कारण ती परिस्थिती तशी होती. म्हणून त्यांच्या दुःखमुक्तीची सुरुवात त्यांनी अस्पृश्यता निवारणापासून केलेली आहे. आणि नंतर मग आता बाबासाहेबांचं व्यक्तिगत जीवन आपल्याला माहिती नाही, ते काय करत होते. त्यांचं फक्त सामाजिक जीवनच आपल्याला, सामाजिक कार्यच माहिती आहे. त्यांची भाषणं आपल्याला माहिती आहे, त्यांचं कार्य आपल्याला माहिती आहे, परंतु व्यक्तिगत पातळीवर मनुष्य म्हणून बाबासाहेब स्वतःच्या जीवनामध्ये काय करत होते, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येणं अशक्य आहे. ते तेव्हाच समजू शकतात जेव्हा आपण आपल्याला समजून घेऊ शकतो. आपला त्रिकोणाचा बेस आधी तयार झाला, मग बाबासाहेब लक्षात येतील खऱ्या अर्थाने. आणि बुद्ध ही अंतिम शरणस्थान.
म्हणजे बुद्धत्व, जागृती, आणि हे शोक आणि परिदेवातून मुक्ती, हे जे आहे हे आपल्याला अनुभवातूनच लक्षात येऊ शकतं. हे सगळं सांगण्याचा एक मतितार्थ असा आहे, ह्या गोष्टी फक्त पूजेने होणार नाहीत. पूजा केली, स्तुती केली, वा वा फार छान काम, फार मोठं काम, बुद्ध फार मोठे, फार महान, ते आहेतच. पण आपण फक्त स्तुती करून त्यांचं मोठेपण नाही जाणू शकत. बाबासाहेब फार मोठे, म्हणजे मी त्याच्या खोलात शिरत नाही, त्याचा अनादर नाही करत आपण, लक्षात घ्या. आपण अनादर करत नाही, पूजेचा अनादर नाही करत, परंतु केवळ पूजा ही दुःखमुक्ती देऊ शकत नाही. आपण बाबासाहेबांना, बुद्धांना अभिप्रेत असणारी जबाबदारी नाही आपण उचलू शकत, कारण आपण प्रत्यक्षात काहीच करत नाही. आपण फक्त पूजा करतो, फुलं टाकतो आणि तिकडे पाया पडतात, तिकडे पंचांग प्रणाम करतो. तेवढ्यानं काम भागणार नाही, तेवढ्यानं आपल्या जीवनाचा प्रश्न नाही सुटणार. काम भागणार नाही म्हणजे काय? आपलं मुख्य कर्तव्य जे आहे की ह्या जीवनाचं काय करायचं, या जिवंत अस्तित्वाचं काय करायचं, यातनांचं, दुःखांचं, टेन्शन, प्रेशर, ताणतणाव, याचं काय करायचं. आपल्याला शांतता नाही, आपल्याला मानसिक स्थैर्य नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही, एकाग्रता नाही, मानसिक विचलन आहे, चिडचिड आहे, चिंता आहे, भीती आहे, याचं काय करायचं, हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी बुद्ध आहेत, बुद्धांची शिकवण आहे, आणि बाबासाहेबांचा मार्ग पण आहे आपल्यासाठी. ही गोष्ट पूजा अर्चा करून नाही होत, साध्य होणार नाही. म्हणून फक्त पूजा अर्चा करणं महत्वाचं नाही, परंतु जे करतात त्यांना फार पुण्य मिळतं असं याच्यात जे म्हटलेलं आहे. आणि त्यांचं पुण्य हे इतकं इतकं असेल असं कोणी सांगू शकत नाही. त्यांची त्यांच्या पुण्याची, जसं आता ते एक आहे ना, नाही पापाची अं, नाही पापाची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, अशा अर्थाचं काय ते आहे ना ते वचन. तर ते अं, ते पुण्य मोजत बसायचं आणि पापाच्या टोचणीचा आपण त्याचा हिशोब ठेवायचा आणि पुण्य मोजत बसायचं, त्यापेक्षा प्रत्यक्ष त्याच्यात उतरून ते प्रत्यक्ष करायचं काम आहे. वाईटाची जी टोचणी आहे ते दुःख आहे, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी चांगलं काय करायचं, कुशल, सब्ब पापस करणं कुशलस्य उपसंपदा, ते कौशल्य संपादन करणं हे प्रॅक्टिकल काम आहे. हे पूजा अर्चेचं काम नाही फक्त. त्याच्यामुळे अं, आपण जरा वेगळ्या अर्थानं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणून ही चर्चा आपली चालू आहे. इथे आपण बुद्ध उद्गवचा शेवट केलेला आहे. ही चर्चा करून ह्या धम्मपदातल्या बुद्ध वगु या विषयाचा आपण शेवट केलेला आहे. परंतु आपल्याला, जसं आपण काल म्हटलो, की बुद्धांचे आणखीन काही जे सद्गुण आहेत त्या या बुद्ध वग्गामध्ये बरेचसे आलेले आहेत. पण आणखीन काय आहेत तर ते आणखीन जे आहेत ते, जसं काल बाबूजींनी लक्षात आणून दिलं, त्र्यत्नवंदनेतली जी बुद्धवंदना आहेत त्या बुद्धवंदनेत बुद्धांचे काही गुण आहेत. मला वाटतं त्याच्यावर आपण उद्याला चर्चा करू.
कारण हा विषय खूप लांबणार आहे आणि थोडं त्याचा आपण शब्दशः अर्थ पण पाहूया. इथे पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीसदम्म सारथी. हे बुद्धांचे गुण आहेत. तर याच्यावर आपण उद्याला चर्चा करू. म्हणजे बुद्धांबद्दल आणखीन काही माहिती, त्यांच्या गुणधर्मांची आणखीन काही माहिती आपल्याला होईल.